गाईज लिटरली माझी फाटली आहे. आंबोली घाट चढताना प्रत्यक्ष बिबट्याला बघितलंय गाडी समोर. अचानक ठरलेल्या या हम्पी राईडमध्ये माझ्यासोबत खूप गोष्टी घडल्या. हाय, मी चिन्मय आणि गणपतीसाठी मी गावी म्हणजेच कोकणात आलो होतो. पण बरेच दिवस झाले असल्या कारणाने आता रिटर्न बँगलोरला जायची वेळ आली होती. रविवारचा प्लॅन कॅन्सल करून एक दिवस आधीच म्हणजे शनिवारचा प्लॅन केला. पण या प्लॅनमध्ये ट्विस्ट असा होता की मी बँगलोरला नाही तर हम्पीला जायचं ठरवलं. मग काय, बाकी कसला विचार न करता बॅग वगैरे भरून सगळी तयारी केली आणि बॅग गाडीवर लोड करून सकाळी 4 वाजता मी माझा प्रवास सुरू केला. आंबोलीच्या या दाट अंधारातून बाईकवरून एकट्याने जाणं हे माझ्यासाठी मोठं टास्कच होतं. घाट चढतच होतो की मला बिबट्याचं दर्शन झालं. 2 मिनिटासाठी तर मी गारच पडलो. देवाच्या कृपेने त्याच्या तावडीतून सुटून मी सुसाट गाडी पळवत डायरेक्ट आंबोली घाट चढायला लागलो. मनात भीती होती, पण कसा बसा एकदाचा घाट काढून पेट्रोल पंपवर पोहोचलो आणि मोठा श्वास घेतला. थोड्या वेळानंतर गाडीची टाकी फुल केली आणि माझा पुढचा प्रवास सुरू केला. मस्तपैकी हा सनराईज एन्जॉय करत मी येऊन पोचलो बेळगावमध्ये. इथे एक चहाचा ब्रेक घेतला आणि इथून डायरेक्ट धारवाड करत मी येऊन पोचलो हुबळीमध्ये. थोडा रस्ता चुकल्याने वाट मिळेल तिथून गाडी घातली आणि निघालो हम्पीच्या दिशेने. सकाळी 4ला निघून दुपारी 12च्या आसपास मी पोचलो हम्पी मधील अंजनाद्री हिल्स इथे. पण आता प्रश्न असा होता की या कडक उन्हात एवढं सगळे सामान घेऊन वर चढायचं कसं. मी माझ्या सामानाचं काय केलं आणि कसा वर चढलो हे माझ्या नेक्स्ट पार्ट मध्ये बघण्यासाठी फॉलो करायला विसरू नका.